नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अल्क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजचा विषय आहे विषमुक्त अन्न निरोगी जीवन. विषमुक्त अन्न निरोगी जीवन. ऑल महाराष्ट्र आपण एक मिशन राबवत आहोत. त्याचं नाव आहे विषमुक्त अन्न निरोगी जीवन. प्रत्येक माणसाचा अधिकार आहे मित्रांनो विषमुक्त अन्न खाणं. आज जे आपण हवा ऑक्सिजनच्या माध्यमातून हवेच्या माध्यमातून जे ऑक्सिजन घेतो आहे ते पण अशुद्ध आहे. पाणी सर्वत्र अशुद्ध आहे. अन्न सर्वत्र विषरहित आहे, अशुद्ध आहे. तर याला आपल्याला शुद्ध आणि सात्विक करता येईल का? नक्कीच करता येईल मित्रांनो, 100% करता येईल. अन्न खा, विष खाऊ नका, हाच एक संदेश या मिशनच्या माध्यमातून आपण सर्वत्र महाराष्ट्रभर फिरत आहोत. तर शेतकरी मित्रांना एकच विनंती आहे की अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव, अन्नदाता सुखी भव, असा जर शुद्ध मनापासून ग्राहकांचा आशीर्वाद जर आपल्याला घ्यायचा असेल तर विषमुक्त अन्न निर्माण करा. विषमुक्त अन्न स्वतः खा. विषमुक्त अन्न इतरांना द्या. विषमुक्त अन्न विका. सेल्स बाय सेल्स. तर आपण अन्नदाता सुखी भव या ब्लेसिंगनं, या ग्रॅटिट्यूडनं, या आशीर्वादानं आपण 100% सुख, समृद्धी आणि देशाची स्वतःची भरभराटी ही शेवटपर्यंत नेऊ शकू. तर मित्रांनो, त्यासाठी क्षमा वीरस्य भूषणम, स्वतःला आशीर्वाद आणि दुसऱ्यांना क्षमा करणं हाच एक पर्याय आहे. तर मित्रांनो, आपण स्वतःच्या रानामध्ये विषमुक्त अन्न निर्माण करा. ते विषमुक्त अन्न स्वतः खा आणि विषमुक्त अन्न इतरांना द्या. बाय सेल करा. आपण इतरांचा आशीर्वाद चांगला मिळू आणि ते जे पैसे आपल्या घरामध्ये बाय सेल करून आणलेले आहेत त्या पैशाच्या पाठीमागं त्या ग्राहकांचा जो विश्वास आहे तो विश्वास आपल्याला हासिल करायचा आहे. विश्वास आपल्याला मिळवायचा आहे. तो कसा मिळेल बरं? ती ब्लेसिंग, ते चांगलेपणा, तो आशीर्वाद, त्यांची आपुलकी कशी मिळेल? तर मित्रांनो, आपण जर विषमुक्त अन्न निर्माण केलं, नॅचरल फार्मिंगच्या मार्फत आपण विषमुक्त अन्न निर्माण केलं आणि ते स्वतः खाल्लं तर स्वतः निरोगी राहू, दुसऱ्यांना खाल्लं तर दुसरे निरोगी राहतील आणि इतरांना बायसेल केलं तर त्यांच्यापासून पण आपल्याला आशीर्वाद चांगलाच मिळेल. आणि जे अन्न आपण विषमुक्त खाऊ, ते विषमुक्त खाल्ल्यानंतर त्याची टेस्टच अलग असते मित्रांनो. जे विषमुक्त नॅचरल फूड आहे ना, त्याची टेस्टच एक वेगळी असते. ती चव वेगळी आहे. ती चव आपण आज विसरलो आहे. ती चव परत आपल्याला आणायची आहे ऑर्गॅनिक फार्मिंगच्या माध्यमातून. आणि गावो विश्वस्य मातरम असं हे विश्व आपल्याला पुनश्च एकदा निर्माण करायचं आहे. तर शेतकरी मित्रांना माझी शेवटची विनंती आहे की स्वतः विषमुक्त अन्न निर्माण करा, स्वतः खा आणि इतरांना द्या. बायसेल करा. म्हणजेच आपल्याला पूर्ण भारतभर जे दवाखाने आहेत, आज तुम्ही ओपीडीला एखाद्या हॉस्पिटलला भेट द्या, ओपीडी फुल टचची भरलेली आहे. हजारोने पेशंट आज मेडिकलच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या ट्रीटमेंटसाठी उभे आहेत. आज पूर्ण दवाखाने फुल टच आहेत. 200-300
प्रत्येक डॉक्टरची OPD आहे आणि जे एक नंबरचे हॉस्पिटल आहे तिथं हजारोने पेशंट आहेत. ही का घडलं? ही हरित क्रांती आली आपल्याकडं. हरित क्रांती आल्यानंतर जे पंजाबला सगळ्यात जास्त केमिकल फर्टिलायझर पेस्टिसाइड वापरण्यात आलं, त्यामुळे आसाम आणि सिक्कीम आणि पंजाब या ठिकाणी जास्तीत जास्त हे ग्रीन इनोव्हेशन लवकर आलं आणि तिथं आज तुम्ही पाहता भटिंडा ते बिकानेरला जाणारी आज कॅन्सर ट्रेन चालते. म्हणजे त्या ट्रेनमध्ये फक्त कॅन्सरचेच पेशंट जास्त असतात, म्हणून त्या ट्रेनला कॅन्सर ट्रेन असं नाव देण्यात आलं. अशी ट्रेन इतरत्र राज्यामध्ये चालू होऊ नये यासाठी सतर्क राहा, स्वतः सतर्क राहा. स्वतः निरोगी अन्न, विषमुक्त अन्न खा, शुद्ध पाणी प्या, शुद्ध हवा घ्या आणि प्रदूषणाला आणि ह्या भस्मासुराला आपल्या भारताच्या बाहेर काढा. हेच एक नारा आम्ही विषमुक्त अन्न निरोगी जीवन मिशनच्या माध्यमातून महाराष्ट्र काम करत आहोत आणि पुढच्या राज्यातही आता काम करण्याची वेळ आमच्यावर लवकरच येईल असं आम्हाला वाटतं आणि त्याची तयारी आम्ही चालू ठेवलेली आहे. तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की स्वतःच्या रानामध्ये विषमुक्त अन्न निर्माण करा, स्वतः खा आणि इतरांना द्या. तर शेतकरी मित्रांनो, आपण तर सुखी राहतोलच राहतोल आणि आपला सर्व समाज, कारण मनुष्य हा समाजप्रिय आहे मित्रांनो. आपल्या भोवतीचं वातावरण जसं आहे तसं आपण घडत असतो. आपले विचार सात्विक विचार असले पाहिजे. तामसिक, राजसिक आणि सात्विक 3 विचार असतात. त्यामधला सात्विक विचार हा आपण घेतला पाहिजे आणि स्वतःचं जीवन उत्कर्ष तिथून घडवला पाहिजे. हॅबिट्स बनाए जिंदगी, संगत, आदत आणि गुरु ह्या 3 गोष्टीचा अवलंब करा आणि भरघोस आणि दर्जेदार उत्पादन स्वतःचं वाढवा, देशाचं वाढवा आणि भारत महासत्ता बनेल आणि बनणार. यामध्ये सर्वात मोठा वाटा शेतीचा आहे, ही गोष्ट विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.